मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक कोरियन स्वीट डिश बनवतोय, ज्याची टेस्ट एक नंबर आणि एकदम ईझी असणार आहे प्रोसेस. सुरुवातीला काय करायचं आहे, कोमट पाणी एका बाउलमध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये थोडी साखर आणि त्याच्यामध्ये ड्राय ईस्ट टाकायचे 1 चम्मच. मिक्स करून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स, तेल, मीठ आणि दूध हे सगळं ॲड करायचं आहे. याची कॅप्शनमध्ये मी डिटेल्स टाकतो. तुम्ही चेक करा किती काय घेतलंय ते. हे सगळं मिक्स करायचं आहे. इथे तुम्ही मैदा पण यूज करू शकता, नाहीतर तुम्ही याचे गव्हाचं पीठ पण यूज करू शकता. मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय. हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला असं वाटलं की पीठ जास्ती झालंय, तर तुम्ही थोडंसं पाणी वगैरे ॲडजस्ट करू शकता. या फिर तुम्हाला असं वाटलं की पाणी जास्त झालं, तर थोडंसं पीठ ॲडजस्ट करू शकता. पण जास्ती जाड नाही करायचं आपलं, एकदम एकदम चिकट-चिकट ठेवायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करून घ्या आणि 30-40 मिनिटं याला फर्मेंट व्हायला ठेवून द्या. पुन्हा सेट व्हायला ठेवून द्या. तोपर्यंत आपल्याला याच्या आतमध्ये एक फिलिंग भरायची, ती तयार करायची आहे. आता मित्रांनो, काय करायचं, ब्राउन शुगर घेतले, त्यामध्ये घेतले आपले भाजलेले शेंगदाणे, त्याचा कूट केलाय. त्यानंतर याच्यामध्ये घेतले ड्रायफ्रुट्स घेतले, त्याच्यानंतर घेतले दालचिनीची पावडर. हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्या. ही प्रॉपर फिलिंग असणार आहे. आता आपलं पीठ प्रॉपर झालेलं तुम्ही बघितलं असेल, हाताला चिटकतोय म्हणजे तो प्रॉपर झालेला आहे. पूर्ण फुगलेला होता म्हणजे याचा अर्थ आहे तो झालेला आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा. आता आपण फायनल प्रोसेसकडे जाऊयात. हाताला तेल लावायचं आहे, कारण का तो पीठ आपल्या हाताला चिटकू शकतो आणि चिटकेलच, कारण का तो फर्मेंट झालेला आहे. आता आपल्याला एक-एक गोला घ्यायचा आहे. एक-एक गोला आपल्या हातावरती थापायचा तेलाच्या ह्याच्याने आणि त्याच्यानंतर आपल्याला जागा करायचं 1 चम्मच ती फिलिंग भरण्यासाठी. ही फिलिंग ॲड केल्यानंतर प्रॉपर असं कव्हर करून घ्या मित्रांनो. कव्हर केल्यानंतर फक्त आपल्याला थोडासा गोला चपटा करून घ्यायचा, जसा आपला वडा असतो त्या साईजने करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता पॅनवरती डायरेक्ट याला फ्राय करायला घ्यायचं आहे. पॅनवरती मी ऑइल टाकलं आहे, तेल गरम आहे, त्याच्यावरती ॲड करतोय. तुमच्याकडे प्लेट असेल छोटीशी, तिच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करायचं, जेवढी आपली पुरीची साईज असेल त्या साईजने करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे. याला आपल्याला गोल्डन ब्राउन करायचे दोन्ही बाजूनी, म्हणजे थोडं क्रिस्पी झालं पाहिजेत. साईडला काढून घ्या, थोडे गार होऊन द्या. त्याच्यानंतर आपल्याला माहीतून कट करायचं, जागा करायची आणि याच्यामध्ये चॉकलेट सिरप, त्यानंतर ड्राय फ्रुट्स वगैरे ॲड करायचं. तुम्हाला पाहिजे चॉकलेट सिरप, व्हाईट चॉकलेट ॲड करा आणि देम सर्व्ह करा, एन्जॉय करा ही रेसिपी.